नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद पाटील मालवणी चर्च येथे राहतोय. गेल्या 20 वर्षापासून इथे मी वास्तव्य आहे माझं. हे माझं घर. दरवर्षीप्रमाणे गणपतीची प्रतिष्ठापना, त्याचबरोबर गौराई मातेचेही आगमन झालेलं आहे. इथे हे वर्ष आहे आमचं 65वं वर्ष आहे गणपतीचं. माझ्यासोबत माझा परिवार आहे, माझी पत्नी, माझा मुलगा, त्याचबरोबर हे माझं घर. हे स्वामींची आणि दत्तगुरू साईनाथ महाराज, गजानन महाराज यांचा फोटो आहे त्याच्या स्मरणार्थ. तसेच हे आमचे 13 मित्र आहेत, त्यांच्यासोबत राहतात. त्याचबरोबर वेलकम करण्यासाठी आमचे पूर्वज पाटील हा टॅग घेऊन उभे आहेत. त्याचबरोबर हे लटकणारे आमचे सौमित्र आहेत. तसेच हे माझे आई वडील. वडिलांना जाऊन 25 वर्ष झाले. आई आत्ताच 8 महिन्यापूर्वीच त्यांचं देहांत झालं आहे. त्याचबरोबर आता काल जी गौराई आली ती तेरड्याची असते गौराई. त्याचबरोबर हे आहेत आपलं आरतीचं ताट, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अबीर, गुलाल, अष्टगंध आणि शेंदूर, त्याचबरोबर कापूर, तुपाची वात. तसेच हे एक वेगळ्या पद्धतीचं मांडणी करण्याची जी पद्धत आहे, त्याच्यावर फळं आपण ठेवलेली आहेत. हा नारळ आहे, हा गणपती पूजनाचा नारळ आहे. खरा मान ह्या नारळाचा असतो. पहिलं पूजन नारळाचं, नंतर मग मूर्तीचं. आज आपल्याबरोबर गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. मी तुम्हाला सगळं पूर्ववत दाखवत आहे. बघा, गणपती बाप्पा, गौरी माते, तसंच हा नारळ ज्याला आपण कळश या उद्दिष्टाने संबोधतोय, तो कळश. त्याचबरोबर ही त्यांची 5 फळे आणि जी समई. त्याचबरोबर देवाबरोबर खोबऱ्याची वाटी आहे, मध्ये त्यांची कंठी आहे. त्याचबरोबर आज गौराई मातेचं आगमन झालेलं आहे. गौराई पूजनाचा नारळ आहे, त्यांना तूप, साखरेचा आणि चहा असा नैवेद्य दिलेला आहे. त्याचबरोबर गौराई मातेला चांगलीशी अशी वेणी माळून दिलेली आहे, उत्कृष्ट असे दागिन्यांनी नटवलेले आहे. त्याचबरोबर हातात गुलाब दिलेला. बाप्पाही चांगले असे उत्कृष्ट प्रसन्न आहेत आमच्यावर. बघा, मी साईडनं फोटो देतोय. बघा किती दोघंही उत्साहात आहात. त्याचबरोबर ही आपली समयी आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला आरतीच्या ताटापासून फळांपर्यंत पूर्णतः बघा किती छान आणि सुंदर सुबक हे बाप्पा आणि ही गौराई माता.